संभाजीनगर हरिकमल सभा घेतल्या चंद्रपूर प्रत्येकाने प्रचंड पाऊस याचं कारण आपल्या सर्वांच्या भावना अतिशय तीव्र आहेत। वर्षात लढाई करताना दिल्ली आता तर मुंबई प्रत्येक ठिकाणी गल्लीतून दिल्लीपर्यंत आंदोलने केले आणि ह्या आंदोलनात आपण त्याची तबा बाळगली नाही। आपल्यातले कित्येक साथीदार हे आंदोलन करताना आपल्याला सोडून गेले, मरून गेले। तरी या निष्ठुर सरकारला जर आपली काळजी वाटत नसेल त्याचा आम्ही धिक्कारतो। तुमच्या माहिती करता सांगतो की आपल्याला माहिती आहे 2018 मध्ये या बीजेपी सरकारने अपोजिशन मध्ये असताना मागणी केलेली आहे, तीच मी आपण आज करतोय। त्यांनी म्हटलेलं आहे की 90 दिवसात आमचं सरकार जर आलं तर 90 दिवसात आम्ही ही मागणी पूर्ण करू। DM पाटील साहेब म्हटलं की नाही, आणि कोणी म्हटलं, त्यांचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर। आज प्रकाश जावडेकरला शोधून सापडत नाहीत, ते दगड उचलला दिसत कुठे नांगी टाकून बसले। आणि ज्यांनी ही मागणी लावली त्यांना आपण निवडून दिलं आणि त्यानंतर आज 8 वर्ष 10 वर्ष झाले त्यांच्या मागे आपण कटोरा घेऊन येतोय। बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे का? आपलं कोणी लागत नाही, आपले फक्त पेन्शनर आपले लागतात, बाकी सगळं मोहमाया आहे। बाकी सगळा पुत्र मोह पुत्री मोह आहे आणि माया आहे। बरोबर आहे? आणि आप जिंदगी खरवून पैसे घेऊन बसले, आपल्याकडून शब्दभर पैमा केले, ते दाबले आणि मग त्यांना आता सुचत नाही काय करावं, निवडून नाही आलं तर कसं करावं। मग आता लाडक्या बहिणीला 1,500, ज्येष्ठ नागरिक कॉन्ट्रीब्युशन काही नाही 3,000, कोणाला 2,000, म्हणजे खैरात लावली आहे आणि ज्यांचे पैसे ते वनवासासारखे हिंडून राहिले। बरोबर आहे चूक आहे? तुमची जगाळणार नाही का? आमची दुखणार नाही का? बरोबर आहे? सुलगेगी ना तो हमारी सही आहे। आणि म्हणून आपल्याला या गोष्टी अक्कल घ्यायची आहे। तुम्ही इथं आले हो, फार काम तुम्ही केलं, पण अनेक लोक येत असून ते इथे येऊ शकत, त्यांच्याकडे पैसे आरोग्य आज बेडवर पडलेले करतात। तुमचा पेशंट का हो गया क्या? मी म्हणतो नाही, जाऊन झालं नाही, इतक्या लोकांना आशा हो जाएगा। बरोबर आहे ना? तरी महान घेत नसेल आला त्यांची बोलाल, बरोबर आहे? आता राजकारणाच्या कुठल्याही गोष्टीलेल्या नाही, आता पण राजकारण इंटरेस्ट आपल्याला नाही, आपल्याला एक आपल्या पेन्शन मध्ये, बरोबर आहे? पण आता आपल्याला ही संधी आहे आणि आपण ठरवलंय, आपण ऐकलंय की आता महाराष्ट्राच्या आणि हरियाणाच्या इलेक्शन काम या संधी केलं तर या सरकारला आणून आणण्याची जबाबदारी आपण घ्या। जर या काम केलं नाही त्यांचा एक माणूस हाची जबाबदारी आपण घेणार। मान्य आहे का? लक्षात ठेवा, प्रत्येक घराचा माणूस आहे, त्या घरात नसला तर त्याचा मामा असेल भाऊ असेल, प्रत्येक घराचा संबंध या देशातल्या EP आहे। तुम्ही संपूर्ण अभ्यासले आपण जेलवर करते आणि आपण ही अशी हालत असतील तर यांना क्रिया बळायला फास पाडू याची मी गॅरंटी तुम्हाला देतो। गिरा घोड्यावर बसून माफी पाहायला त्यांना फार याची गॅरंटी तुम्हाला देतो। एकी ठेवा, बरोबर आहे? पहिले म्हणतात 10 कोटी फंडाचे 10 कोटी फक्त ऑप्शन करायला सांगत सेक्रेटरी या सर्व फायनान्शियल लेबर मिनिस्टर प्राईम मिनिस्टर या सना पेपरवर सांगितलं आहे। पेपरला आपण सुरू
केलाय. आपल्या तज्ञांनी जो रिपोर्ट बनवला फाईल रिपोर्ट तो त्यांना दिलाय आणि त्यांना सांगितलं एवढे पैसे तुमचे दरवर्षी जे लोक आज कार्यमध्ये पैसे डिस्ट्रीब्युशन करतात दरवेळी 1 लाख कोटी जमा होतात आणि याचे पैसे इंटरेस्ट मिळतात ते जवळपास 1 लाख कोटी एवढे मोठे आमचे पैसे धरले पण आमच्याकडे तुमच्या आज पैसे पूर्ण होतात तुम्हाला आमचे पैसे द्यायला तुमची माय का आपण वर्गणाकडे नंबर कसा आतापर्यंत सगळी राबलो घरा समाजासाठी सरकारी देशासाठी पण आपण नाही हे आपल्याला आज कळलेलं आहे. बरोबर आहे का? ज्या पोरांच्या ज्या आपण विकत घेतल्या कुठं विकत घेतल्या त्यांना शाळेत पाठवलं कर्ज काढले पुस्तक केलं कार्य केल्या ते पोरं पण आपल्याला आज बाप म्हणायला तयार नाही कारण कोणाला 1000 रुपये आणणारा बाप नाही पाहिजे. बरोबर आहे का? जेव्हा 50,000 आणत होतो तेव्हा ते मोठे बाबा होतो आपण पण आता 1,000 कोण बाबा म्हणतो आपल्याला चूक आहे. बरोबर आहे. आणि आपण आता हे सिद्ध करायचं की जीवन हे मेरा अकेले का प्रवास आहे. जीवन माझं आहे आणि मी ते जगणार आहे आणि त्यासाठी ज्यांनी मला फसवलं त्यांना मी फसवणार तर कधीच नाही पण त्यांच्याकडून माझा हक्क घेतल्याशिवाय राहणार नाही. बरोबर आहे का? आपल्याला जी आपल्या मागण्या आहेत 7,000 मागता तर आपल्याला मिळाल जवळपास 10,000 रुपये धरले पोरानं सोनं लावलं नाही तर 300 मध्ये ती हिंमत 2,000 रुपये लागली 2,000 भरायला 300 4,000 रुपये मी सारी आनंदाने आहे. बरोबर आहे की नाही? सुनेचे पोराचे खात आम्ही जगत नाही आम्हाला सोन्याची जिंदगी पाहिजे. सरकार पैसे देतो सरकारला सत्ता कशी घ्यायची याची आयडिया आपल्याला बरं चूक आहे. तुमची ती सांगतो आजच कामाला असल्याचा मित्र जी लोक असतील त्या सर्वांना कॉन्टॅक्ट त्यांना सांगा मतदान करायचं जे आपणच नाही आपला परिवार नातेवाईक आपले मित्र सगळी करायची. बरोबर आहे? बघा मी सांगू काँग्रेस पार्टीला मतदान पूर्ण एकीकरण जरा काळ सगळेच्या सगळे सरकारी पदार्थी आणि काम केलं नाही आपले सगळे मत कुठल्या पण त्यांना जाणार. बरोबर आहे? आपल्याला कोणी चालतं पण ते चालत ही भूमिका राखी लागली आणि जर तुम्ही भूमिका ठेवली तर पुन्हा तुमचा मुका घेतला म्हणून त्या मांडीवर बसायचं नाही. मांडीवर बसतो पहिल्यांदा मुका घेतो जमत नाही. बरोबर आहे? आला तुम्हाला शक्ती सांगतो हनुमान शक्ती होती पण ती शक्तीला जांबुवंत लागला. बरोबर आहे की नाही? जांबुवंत मग तुम्ही हनुमंत मी तुम्हाला हात जोडून सांगतो आपल्या महाराष्ट्रामध्ये DPSC पुनरांची लाख त्याची 65 लाख उजळणी पुण्याला पैसे नाही सगळे पाठेल पण मोजायला पैसे आहे का? त्याची किती झाली? 65. 1.5 कोटी कार्यरत कर्मचारी त्या डिपार्टमेंट मध्ये जिथे रिटायर झाले 1.5 कोटी लोक पैसे भरतात. हे तुझं भविष्य आहे फाटकं त्यातले 10% तर तुमचं ऐकतील नाही कारण आपल्याच तर गेले नाही आपण आणि भावाचे नवले बरोबर आहे ना. कार्यरत कर्मचारी वेळ मिळून 7 मतं तुमची होणार आहे. किती? 1.25 कोटी. किती मतं रे? आणि कोणाचा बाप ते थांबवत नाही. नॅशनल एज्युकेशन कमिटी म्हणजे त्याला खरं
आणि आपली धनच पैसे तुम्हाला विचार नाही, अनुभव वर्षानुवर्षाचा आहे. बरोबर आहे. ही सर्वोटी मताची त्याचं कार बनेल. मी असं काम साहेबांचं कार्य होतं, त्यांना 41 मतं होतं पूर्ण बीजेपीला. बरोबर आहे. हे सव्वा काढून घेतलं जायचं, हे सव्वा कोणा मिळतील त्याचं आपण करणारा नाही, आपण ठरवणारा जाऊ. बरोबर आहे काय? बरोबर आहे का? बस बस आता आपण ठरवून आपण ठरवणार राजा बाजाने की राजा बन हे दिल्या खैरात बघतायत फुकट, आणि ज्याचे पैसे तो वनवन फिरतोय, मरतोय, घराघरात अपमान सहन करतोय, हे आपल्याला अजिबात मान्य नाही. आज या आझाद मैदानावरून आपल्या सर्वांच्या साक्षीनं आणि परवानगीनं आपल्या सर्वांच्या इच्छेनुसार आपण हे डिक्लेअर करतोय की जर आपलं काम महाराष्ट्र हरियाणाच्या आचारसंहितेच्या अगोदर झालं तर आपण या सरकारला निवडून देऊ. मान्य आहे का? मान्य आहे का? जर आपलं काम झालं नाही तर आपण कोणालाही मत देऊ, पण यांच्या कॅन्डिडेटला मत देणार नाही. मान्य आहे का? मान्य आहे का? आपल्याला शक्ती दाखवल्याशिवाय कोणी किंमत देणार नाही. आपल्या संस्कृतीमध्ये शक्तीला खूप मोठी किंमत आहे. शक्तीची पूजा करणारे लोक आहे आपण देवी मातेला शक्ती मानतो म्हणून तिचं मंदिर वर आहे आणि शंकर भगवानाचं मंदिर खाली आहे. बरोबर का चूक? बरोबर आहे. आपल्याला शक्ती वाढवायला पाहिजे. आपल्याजवळ शक्ती कोणती आहे? आपल्याजवळ ही शक्ती नाही, पैशाची शक्ती नाही, सन्मानाची शक्ती नाही. आपल्याकडे शक्ती फक्त एकीची आहे. ठेवणार? एकीची शक्ती ठेवणार का? ते एकीचं बळ आपल्याला कामी येणार आहे, आणि तेच फक्त आपल्याला आपली शक्ती जरा मोठी असली तर हे आपली पूजा करतील, उपासना करतील. आणि म्हणून हे संस्कृत सुभाषित आहे, अश्वमेव नैव व्याघ्रवच नैवच अजापुटनी दद्धा बरोबर घातो. आणि घोड्याचा बळी देत नाही, हत्तीचा बळी देत नाही, नाहीच नाही, बकऱ्याच्या वाचा जातो तरी दान धरून ओढून मिळू शकतो. दुर्बळ घातक आहे आपण. दुर्बळ नाही. देश पाप देश आहे, केलेला वाढवलेला देश आहे. आणि हे दलाल जे तिथे बसले त्याच्याची होत आहे, हात कापतात ठेवून आणि म्हाताऱ्या लोक आपल्यासारखे हिंडवता येतं वृद्धाश्रम. अरे बापा, वृद्धाश्रम काय उघडतो? आमचे पैसे आम्हाला दे, आम्हाला वृद्धाश्रमाची गरज नाही. बरोबर आहे की नाही? आपले पैसे दाबून ठेवणार, 50 पैशाची वृद्धाश्रम उघडतो. त्याच्या भिकेवर जागा ती फक्त यांचा भिका घ्या, स्वाभिमानाला जगू नका. अशा आपल्या भारत देशाची स्थिती लावलेली आहे की देशाला भिकारी करून ठेवलेलं आहे. आणि जे आपण लोक त्याचे मालक आहे, आपल्याला ते म्हणण्यासाठी मैत्रीची का बेट नाही, तुम्हाला मुंबईची 7 बेट फोडून प्रजांना आणून टाकले. बेट कोणी आंदोलनाला बरोबर हे इथंच चालू आहे. पैसा सरकार देवाला त्याचं मत नाही असं ते बरोबर विरोध झाला पाहिजे की नाही. हा याच्या पुढे NSCच्या वाटूतलं सगळं एका, आणि त्याच्यानंतर जो निर्णय त्यांचा होईल तो आपण सगळून बघा. बरोबर बरोबर आहे का? अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो. करतो पडा कोणीच. बरोबर आहे. आपण म्हटलं दिल्लीचं बोललेले लोक आहे, तुम्ही कुठे लोक आहे का? आणि यावेळेस तेच काय जर आम झालं नाही तर बरोबर अफवा सरकार
परवा कोणीतरी पसरवली, तुम्हाला कॅन्सर झालं. दुसऱ्या गावी डेटच चेंज सांगितली, तारखेला म्हणाले. तिसरी आली की तुमचं काम झालं की आता जायचं काम नाही. मग ती संख्या आणखी त्या अफवा असतात. एक अफवा आहे की राऊत साहेबाला काहीतरी नेता, अरे बाबा मला कशाला व्हायचं नेता नाही, मग ते कशाला करत. जर ते नेता व्हायचं नाही तर या भानगडीत गुन्ह्यात आणत कशाला जातात. आपलं हे त्यांचं बरोबर आहे. कारण आपल्याला काय वाटतं, कोणी काही देतं म्हणजे आपल्यापासून काही पाहिजे. सकाळी कोणा रामराम केलं तरी आपण म्हणतो हातकिशाला हात लावतो, सारा पैसे मागतो काय, बरोबर आहे ना. पण तसं काही नसतं. काही नाते याच्या पलीकडचे असतात. रामाला वनवास झाला, लक्ष्मणाला झाला का नाही. राम वनवासात गेला पण लक्ष्मण वनवासात गेला की नाही, बिना शिक्षेचा गेला. रामाची प्रत्येक लढाई तो लढला आणि जिंकल्यानंतर रामाला सीता मिळाली आणि अयोध्या मिळाली. लक्ष्मणाला काही नाही मिळालं, त्याला देहदंडाची शिक्षा मिळाली. एवढंच समजा, तुम्ही माझे राम आहे, मी तुमच्या लक्ष्मण आहे, विषय समाप्त. प्रत्येक नातं स्वार्थी नातं नसतं. एवढंच बोलतो, दोन नारे जो जोरा.